आगामी महापालिका निवडणुकांसाठी पडद्यामागे सुरू असलेलं नाटक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी हा आरोप केला। सागर बंगल्यावरून ट्विट तयार होऊन आलं होतं असं देखील संजय राऊत म्हणाले। नाव न घेता संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। तर हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच संतप्त बनलेले आहेत। आता संघर्ष अटळ असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला। विषय म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे। नाशिक प्रकरणामध्ये हे नाटक आहे। कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे। बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं। इतकी तत्परता असू शकते का? ते कुठून तरी आलं, स्क्रिप्ट वाचू नका। तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा, काय ते ठरवा तुम्ही। हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका, कळलं? हाँ, वो परसों एकनाथ शिंदे आए थे ना अमरसपुरी खाने को, हाँ, तो ये नया पूरी भाजी खा लिया कैफे में। देखिए, आप पहले जनता को बताइए आप क्या है। आप दर दिन एक नया शगुफा छोड़ते हो, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं हिंदी हूँ, मैं मराठी हूँ, मैं हिंदू हूँ। कितने बार आप कपड़े बदलोगे, लिबास बदलोगे? एक बार बदल दो, नहीं तो निकाल दो सब। ये जो है दो लोग, फडणवीस और एकनाथ शिंदे, ये आपको नंगे कर रहे हैं दर दिन आकर।